मध्ये तुम्हाला ती जबाबदारी घ्यावी लागेल. कदाचित आशिष मेहरुलकडे परत एक वेळा ते जातील का हाही प्रश्न आहे, कारण इथून पुढचे जेवढे काही षटक आहेत 4 षटक ते खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. करंट रन रेट जर पाहिला तर 8.50 आहे, परंतु या मॅच मध्ये अजूनही 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 24 बॉलमध्ये 35 धावा करायचे आहेत. 35 फ्रॉम 24. ज्याप्रमाणे आतापर्यंत बॉलिंग झालेली आहे हा 35 खरं रिक्वायर्ड आहे. त्या 4 षटकामध्ये हे इतकं इझी जाणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये पाय रोवून उभं राहावं लागेल फलंदाजांना आणि चांगली बॅटिंगही करावी लागेल. थर्ड ओव्हर बॉलर तयार होतात या तिसऱ्या षटकासाठी. आशिष पुन्हा एकदा येतोय, कारण पहिलं षटक आशिषचं चांगलं राखलं होतं. 11 धावा कन्सीड करून एक विकेटही त्या ओव्हरमध्ये होती. त्या अनुषंगाने जो प्रेशर कुठेतरी 2 षटकांमध्ये बनवला त्याला इथे पुढेही न्यायचं आहे. सो त्या अनुषंगाने आशिष पुन्हा एकदा या थर्ड ओव्हरमध्ये आला. समोर स्ट्रायकिंग एंडवरती रोनक वझे असेल. येत्या 4 षटकांमध्ये अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. प्रवास अजूनही लांबचाच आहे. आशिषचा पहिलाच बॉल बॅकफूटवरती जाऊन स्क्वेअर कटचा फटका, हलकी मिसफील्ड झाली. आता खेळाडू फायनली बॉल फील्ड करतात, तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट रोनक वझे आणि त्यातल्या त्यात स्वराज मात्रेच्या दरम्यान. या धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील. मिसफील्डच्या धावा महत्वाच्या ठरतील, परंतु मी म्हणेन सध्या श्रीराम फाउंडेशन देखील चांगली कामगिरी करतायत या मॅच मध्ये. कमबॅक होते त्यांच्याकडून देखील. लोवर फुल टॉस होता, बॅटचा टो एंडलाच लागला. डीप मध्ये फिल्डर आहेत, हलकीशी मिसफील्ड झाली. दुसरा धावायचा प्रयत्न करायचा होता, बट क्विक थ्रो इथे आला कमलेश पाटीलांच्या माध्यमातून. सिंगल इथे मिळेल. आता एक रन महत्वाची झाली आहे कुणाल सर. आणि विशाल, या मॅच मध्ये तुम्हाला असाच खेळ करावा लागेल. तुम्हाला अटॅक खराब बॉलवर करणं गरजेचं आहे. काल नितेश पाटीलने मध्यरात्री असाच खेळ केला, सिंगल डबल घेतले आणि शेवटी मात्र त्याने भूषण गोळेच्या शॉर्ट बॉलवर अटॅक केला. आज देखील तुम्हाला असाच खेळ करणं गरजेचं आहे, कारण 22 बॉलमध्ये 32 म्हणजे बॉल आणि धावांमध्ये 10 धावांचा फरक आहे. तो 2 मोठे फटके जर आले तर तो फरक जो आहे तो कधीही छूमंतर होऊ शकतो या महत्वाच्या मॅच मध्ये. येस, एक्झॅक्टली. अकॉर्डिंग टू सिच्युएशन खेळणं हे फार महत्त्वाचं राहिलं क्रिकेटमध्ये, आणि तेच करायचं या दोन्ही बॅटर्सला. परिस्थिती ज्याप्रमाणे आहे, सिंगल डबल आणि स्ट्राईक रोटेट करणं तेही महत्त्वाचंच राहिलं, आणि ते कार्य इथे दोन्ही बॅटर्स करतात. स्वराज आता स्ट्रायकिंग एंडवरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. त्या अनुषंगाने हा बॉल मिस केला स्वराजने. डॉट बॉल येतोय. आणि म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला होता की लेग कटर तर तो चांगला टाकतोच, आणि त्यातल्या त्यात विकेटच्या डेप्थला हिट करण्यासाठी, खेळपट्टीच्या डेप्थला हिट करण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो आशिष मेहरुल. बाउन्स चांगला प्राप्त करतो, ते इथे दिसलंय स्वराजच्या विरोधात. आता पुढे टाकला बॅटची कडा, शॉर्ट थर्डला फिल्डर. प्रयत्न चांगले होते, बट कुठेतरी मनामध्ये खंत असेल की इथेही हा एक हाफ चान्स जरूर होता. बघा आशिषच्या चेहऱ्यावरती जे एक्सप्रेशन्स आहेत ना, तेच कुणाल सर भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला सांगून देत आहेत. आशिष मेहरुल जसा बॉल हातातून निसटला त्यावेळेला त्याची रिॲक्शन पहा. थोडासा रागात तो होता, कारण हा पहिला प्रयत्न, त्यानंतर हा दुसरा प्रयत्न, बॉल थोडासा दूर गेला आणि त्यानंतर राहुलने देखील एक वेगळी रिॲक्शन दिली आहे. स्टेप आउट झालाय रोनक, प्लेन मिस, डॉट बॉल येतो. दुसरा जीवनदान कुणाल सर स्वराजला इथे मिळतो. किती फायदा घेईल तो, त्याचा हा देखील प्रश्न आहे. भरपूर घेईल, कारण हा जो खेळाडू आहे हा महत्वाचा खेळाडू आहे या मॅच मध्ये. त्याच्या भोवती हा सामना इथे रंगतोय. मी म्हणेन ते वलय निर्माण केलं या सामन्याने, कारण काल देखील नितेशने असाच खेळ दाखवला. नंतर नितेश आक्रमक झाला. टीमची धावसंख्या 19 बॉल शिल्लक आहेत, 31 धावा करायच्या आहेत. 31 फ्रॉम 19. बघा या षटकाआधी जर आपण रिक्वायर्ड पाहिला तर ऑलमोस्ट 9 होता, बट आता तो 10च्या आसपास गेला, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4च धावा आलेल्या आहेत. यावेळेस ही प्लेअर मिस, आणखीन एक डॉट बॉल. आशिषला या ओव्हरमध्ये विकेट नाही मिळाली, बट हे षटक महत्वाचं का राहिलं, बिकॉज या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्या. आणि 3 षटकांचा खेळही दरम्यान इथे समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 21 धावा धाव फलकावरती. या महत्वपूर्ण लढतीमध्ये 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी, आणि येत्या 3 षटकांमध्ये 31 धावांची आवश्यकता. 18 बॉलमध्ये 31 धावा करायच्या. जागृती स्पोर्ट्सची गोलंदाजी भन्नाट होते, परंतु आशिष मेहरुलचा आता स्पेल संपलाय. 2 ओव्हर 15 धावा 1 विकेट. हे बॉलिंग विश्लेषण त्याचं राहिलंय या महत्वपूर्ण मॅच मध्ये. परत एक वेळा टीम हर्डल. दुसऱ्या बाजूला एक मेसेज आलाय डगआउट मधून दोन्ही फलंदाजांसाठी, त्याच्यामुळे हा सामना रोमांचक होईल. रिक्वायर रन रेट आता 10.33 चा आपल्याला पाहायला मिळेल, कारण 18 बॉलमध्ये 31 धावा करायचे आहेत. मॅच ऑन. सामना चांगला रंगेल. TDPLचा महत्वाचा सामना, सुपर 12 ची लढत आपल्याला पाहायला मिळते. याच्यानंतर देखील 2 बलाढ्य संघ चॅलेंज स्पोर्ट्स आणि वाशी इंडियन्स
या दोन टीमच्या दरम्यान महत्वाचा सामना आहे. त्याच्यानंतर SSCC डोंबिवली, त्विषा जितूरीची निलेश 11 डोंबिवली असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन असणार आहेत. त्याच्यामुळे आजची रात्र खूप महत्वाची ठरणार आहे. TDPL मध्ये जल्पेश भोईर, तेजस पाटील, सुशील पाटील आणि GTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 18 बॉल 31 धावा. 18 मध्ये 31 करायचं. जर आपण डगआउट कडेही पाहिलं तर येत्या बॅटिंग क्रमामध्ये अजूनही महेंद्र मागे, अजय पाटील, सूरज दूधकर या बॅटर्स येणं बाकी आहे. त्यातल्या त्यात नरेंद्र भारतीचाही चांगला खेळ राखला म्हणजे मॅच मध्ये फार मजा येणार आहे. कारण प्रेक्षकांची अफाट गर्दी आजच्या या 7व्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 18-31 समीकरण. चौथ्या षटकामध्ये विश्वास दाखवला गेलाय. बॉलर तयार होतोय. ऋषभ काटे पुन्हा एकदा येतोय. गेल्या 3 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर इन कंट्रोल आपल्याला जागृती स्पोर्ट्स संघ पाहायला मिळाला. बिकॉज 3 ओव्हरमध्ये फक्त 21 धावा कन्सीड केल्या. त्या अनुषंगाने या मॅचमध्ये ती फाईट अजूनही जिवंत आहे. स्ट्रगल अजूनही सुरू आहे. कारण नॉकआउट मॅच आहे. जिंकाल तर सुपर 6 तिकीट, हरलात तरी या चरणावरती स्पर्धा समाप्त होऊ शकते. ऋषभ काटे परत एक वेळा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिलाच बॉल फुल टॉस आणि उलट्या बॅटचा प्रहार. चपराक स्वराजच्या बॅटमधून येतोय. चौकार. प्रमाणे हा फटका स्वराज खेळला. जणू काय त्याला ठाऊकच होतं की वाईड ऑफ ऑप्शन फुल टॉस येणार आहे. कारण पॉइंट शॉर्ट थर्ड इनफिल्ड मध्ये आहे. त्यांचा बेनिफिट खऱ्या अर्थाने इथे घेतला. महत्वपूर्ण हा फटका होता कारण प्रेशर वाढत होता. एक प्रेशर रिलीज करणारा स्ट्रोक या चरणावरती हवा होता आणि तो फटका इथे आला. चौकार येतोय. हीच खासियत आहे स्वराज पात्रेची. काही जीवदान मिळालेत परंतु आता तो त्याचा फायदा उचलेल. मी मगाशी देखील सांगितलं होतं हा महत्वाचा खेळाडू आहे. आता परत एक वेळा बॅटची कडा. फिल्डर आहे. झेल खाली. केतन चूक करणार नाही. नाराज आहे. शेवटी झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. स्वराज बॅक टू द पॅव्हलियन. मोठा धक्का सध्या टीम श्रीराम फाउंडेशनला. स्वराज आउट. मैदानाचा स्वतः टीमचे कॅप्टन अजय पाटील आता दाखल होत आहेत. परिस्थिती कठीण आहे आणि या कठीण परिस्थितीमध्ये चांगल्या खेळाची अपेक्षा अजयकडून नक्कीच त्यांचा संघ ठेवतोय. कुठेतरी ऋषभचं जर आपण पहिलं षटकही पाहिलं, बाउंड्री जेव्हा आली त्यातनंतर नेक्स्ट बॉलवरती त्याला विकेट मिळाली. इथेही एक्झॅक्टली तेच झालं. चौकार आला. त्यातनंतर स्वराज म्हात्रेची इम्पॉर्टंट विकेट इथे काढली आहे. अजूनही या टीमकडे फिनिशर आहे मायटी महेंद्र म्हणजेच महेंद्र मागे. परंतु त्याच्या अगोदर अजय आला आता फलंदाजीसाठी. टीमचा कॅप्टन, नेता, दिशादर्शक, तारणहार. त्याला माहिती आहे या सामन्याचं काय महत्व आहे. इथे जर हारलो तर स्पर्धेच्या बाहेर, इथे जर जिंकलो तर एक संधी आहे उद्या परत खेळण्याची. कारण सुपर 6 मध्ये तुम्ही जाल. या स्पर्धेच्या 5 सामने आहेत. मग बक्षीस पात्र फेरीत. पुढचा बॉल ऋषभ काटे. ओ क्लीन बॉल, क्लीन बॉल, व्हाट अ बॉल. फलंदाज बाद. चारी मुंड्या चित केलंय. 0वर गोल्डन डकचा शिकार. कॅप्टन अजय बॅक टू द पॅव्हलियन. अफाट गर्दी आपण पाहू शकतात. बट मागील चेंडू जर आपण पाकला 4 ओखाने चित केलं अजय पाटीलला. अजय आलेत आणि आता डगआउटच्या दिशेने चाललेत. त्याचं एक कारण टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतं आहे. परफेक्ट यॉर्कर, जे एक्सपेक्ट हे नव्हतं केलं अजयने. तो बॉल इथे टाकलाय. अनप्लेबल डिलिव्हरी, क्लीन बोल्ट. बॅक टू बॅक धक्के इथे लागलेत. आता अडचणी श्रीराम फाउंडेशन टीमसाठी इथे वाढलेल्या आहेत. कारण आता इक्वेशनचा आपण विचार केला, इम्पॅक्ट प्लेअर आलाय आय थिंक नरेंद्र भारती, ज्या बॅटरने एक रात्र गाजवली आहे स्पर्धेची. आणि तो एक षटकार आणि तो एक चौकार जो थर्ड मॅनला आला होता त्याने तो सामना जिंकवला होता.
असा खेळाडू मैदानामध्ये आलाय. 52 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर आणि त्याही वेळेला 2 बॉलमध्ये 9 धावा पाहिजे होत्या. गॉडसन किका, नरेंद्र भारती ही नावं चर्चेमध्ये आली आणि धीरज भोईर मात्र अपयशी ठरला होता. शेवटच्या बॉलवर 6 त्याला मारता आलेला नव्हता. त्यामुळे चर्चा या स्पर्धेची. नरेंद्र भारतीमुळेच तर हा संघ आज हा सामना खेळताना दिसतोय. हॅट्रिक बॉल आहे, 2 हॅट्रिक झाल्यात या स्पर्धेमध्ये. चांगला ड्राईव्ह इथे केलाय नरेंद्र भारतीने. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन इथे कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. एक सिंगल इथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 26 धावा. अर्ध्या धावा झाल्यात. 52 करायच्या, 26 धावा झाल्या. 26 धावा अजूनही करायच्या या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी श्रीराम फाउंडेशनला सामना कमालीचा रंगतोय. एक शॉट थर्ड मॅन, एक शॉट फाईन लेग, एक गल्ली, एक पॉइंट. 38 सर्कलच्या आतमध्ये छत्री बनवली आहे अगदी मागे विकेट कीपरच्या. शॉर्ट बॉलचा वापर, बॅटची कडा, ड्रायव्हिंग एफर्ट पाहिजे परंतु तो इथे दिसलेला नाहीये आणि तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. विशाल होता थोडासा मागे. एक धाव इथे मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने आता धावा होत आहे 27-27. चोळगावचे योद्योजक सुशांतजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. त्याचबरोबर देसाईचे आदरणीय सुखदेव काका म्हात्रे यांचं आगमन झालेलं आणि संदर्भचे उद्योगपती राजेशजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं. सर्वांचं TDPL सीझन 5 मध्ये सहर्ष स्वागत सुस्वागत. एक धाव आली आहे. 27 धावा स्कोर बोर्डवर. शेवटचा बॉल या षटकातला आहे. चौथं षटक सध्या प्रगतीपथावर. ऋषभ काटेने कमालीची गोलंदाजी केली आहे. त्याचे यॉर्कर्स चांगले होते. टप्प्यावर गोलंदाजी करतो ऋषभ काटे आणि अनेक फलंदाजांचे काटे अडसर त्याने दूर केले त्या मॅच मध्ये. फुलर लेनचा बॉल होता. हेलिकॉप्टर ड्राईव्ह मारला. डीप मध्ये फिल्डर आहे. नरेंद्र भारतीला जावं लागेल. तिसरी विकेट या ओव्हर मध्ये ऋषभ काटेच्या खात्यात आणि फलंदाज बाद. मायटी महेंद्र, ज्या मायटी महेंद्रने ही स्पर्धा अक्षरशः दणानून सोडली आहे. या स्पर्धेमध्ये असे फटके त्याने मारलेत. हा हेलिकॉप्टर होता. त्या दिवशी त्या रात्री त्याने सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ऑन साइडला तर धमाकेदार बॅटिंग केली होती मायटी महेंद्रने आणि हा जो फटका होता हा नेहमी चर्चेमध्ये राहील. 365 दिवस या फटक्याची आठवण होईल. परंतु षटक संपलंय. अजूनही सामना जिवंत आहे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 25 बघा, 3 षटकांपर्यंत मॅच बॅलन्स वाटत होती बट मागील षटक ऋषभ काटे 3 इम्पॉर्टंट विकेट त्याने काढले. दॅट्स वाय कुठेतरी आपण आता या क्षणाला म्हणू शकतोय की जागृती स्पोर्ट्स टीमचा दमदार कमबॅक या मॅच मध्ये झाला. बट अजूनही जर आपण पाहिलं तर इथे 12 चेंडू हा सामना जिंकण्याकरिता जर आपण कॅल्क्युलेशन केलं अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. महेंद्र मैदानाच्या आतमध्ये जरूर आलाय बट त्यालाही ठाऊक आहे पुढचा प्रवास इतकाही सोपा जाणार नाहीये. 12 बॉल 12 चेंडू मध्ये 25 धावा आणि गोलंदाज आता आमच्या कॉमेंट्री बॉक्स इन कडून गोलंदाजीसाठी येईल कमलेश पाटील. परंतु ऋषभ काटेने कमाल केली आहे. काय गोलंदाजी केली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 3 विकेट त्याने घेतल्यात या अगोदरच्या ओव्हर मध्ये आणि त्याच्या अगोदर सेकंड ओव्हर मध्ये म्हणजे या सामन्यामध्ये 4 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. कमालीची गोलंदाजी ऋषभ काटेची. कमलेश गोलंदाजीसाठी 12 बॉल 12 चेंडू मध्ये 25 धावा हे समीकरण आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. महेंद्र मागे मैदानामध्ये आहे अजूनही. हा सामना अजूनही संपलेला नाहीये. रोनक वजे स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल आडव्या बॅटने पुल केलाय समोर. डीप मध्ये फिल्डर येतो. एक सिंगल मिळेल. महेंद्र मागेला स्ट्रायकिंग एंड आणलंय. आता समीकरण आहे 11 बॉल मध्ये 24 धावा. भरपूर काही निर्भर करत आहे या क्षणामध्ये महेंद्र मागेवरती कारण हे षटक महत्वाचं आहे. 12-25 समीकरण होतं. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. आता 11-24 समीकरण उरलंय. कुठेतरी 2 चांगले फटके इथे हवे आहेत या षटकामध्ये टीम श्रीराम फाउंडेशनला. ऋषभ काटेने 4 विकेट घेतल्यात या महत्वाच्या सामन्यामध्ये. काय स्मिथ हसते त्याच्या चेहऱ्यावर आणि पहा अशी गोलंदाजी त्याने केली. लगातार विकेट्स
त्याच्या खात्यामध्ये येत होत्या आणि कुठल्याही फलंदाजांना हात उघडू दिलेले नाहीयेत. इथे देखील बॅटची कडा, त्यानंतर झेल टिपला होता केतनने स्वराजचा आणि त्याच्यानंतर क्लीन बोल्ड केलं होतं अजयला आणि त्याच्यानंतर ही नरेंद्र भारतीची विकेट कव्हर्सला. 4 महत्वाचे धक्के त्याने आतापर्यंत या मॅच मध्ये दिलेत, परंतु सामना अजूनही जिवंत आहे कारण आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 11 बॉल मध्ये 24 धावा करायचे आहेत. 11 बॉल 24 रन. माइटी महेंद्र स्ट्रायकिंग एंडला. ओ परफेक्ट यॉर्कर. अपील स्ट्रॉंग होती परंतु स्पष्ट नकार इथे पंचांनी दिलाय. जसा बॉल पडला तसेच पंच आपल्या जागेवरून बाजूला झाले आणि त्यांनी ही अपील फेटाळून दिली आहे कारण बॅटला बॉल लागलेला असावा म्हणून तर इथे कुठला सिग्नल पंचांनी दिलेला नाहीये. आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन विचारला होता, उत्तरच नव्हतं, बट सिंगल इथेही मिळेल. दबाव आता वाढतोय, प्रेशर वाढतोय, मोठे फटके इथे हवेत श्रीराम फाउंडेशन टीमला कारण समीकरण आता थोडं अवघड झालंय. 10 मध्ये 23 करायचं, बाउंड्री हवी आहे. पहिल्या 2 बॉलला 2 सिंगल. चांगला फटका आहे, जाईल फ्लॅट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. हे सांगत असताना श्रीराम फाउंडेशनचा फलंदाज रोनक वझेच्या बॅटमधून सिक्सर. मध्ये असलेली क्षमता या महत्वपूर्ण क्षणावरती दाखवतोय. हा महत्वपूर्ण फटका रोनक वझेचा बॅटमधनं येतोय. महत्वपूर्ण फटका होता, दबाव वाढत चालला होता, प्रेशर रिलीज करणारा फटका येणं आवश्यक होतं आणि तो फटका आलाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 4 हँडचा किती चांगला वापर केला. लॉंग ऑफला फटका मारणं एवढं सोपं नाहीये या क्लायमॅटिक कंडिशन मध्ये आणि हा ऍक्शन रिप्ले तेच सांगतोय. त्याच्या मनगडातली ताकद पहा, 4 हँडचा किती चांगला वापर केलाय. ताकद झोकली, ग्रीपवर ताकद लावली बॅटच्या आणि फेकला बॉल समोरच्या दिशेला. लॉंग ऑफला 6 धावा. 9 बॉल आणि 17 धावांची गरज आहे या महत्वपूर्ण मॅच मध्ये. रोनक वझेचा वजनदार झन्नाटेदार षटकार आलाय. मॅच ऑन. 9 चेंडू 17 धावा. हृदयाची धडधड आणि पैसा वसूल करणारा सामना प्रेक्षकांसाठी नक्की रंगताना दिसतोय. या TDPLच्या 5व्या पर्वामध्ये सुपर 12 ची लढाई आहे. इथून जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये जाईल. केतनने सर्व फिल्डर्स पहिले चेक केले. बोलर तयार झालाय, बॅटची कडा घेतली जाते. बॅटला स्वाईप करून खेळण्याचा प्रयत्न होता. टाळ्यांचा कडकडाट होतोय. डॉट बॉल जेवढे येतील तेवढ्या टाळ्या वाजतील दुसऱ्या बाजूला म्हणजेच जागृती स्पोर्ट्सच्या समर्थकांकडून. आणि मोठे फटके आले तर मात्र श्रीराम फाउंडेशनचे समर्थक टाळ्या वाजवतायत. षटकारानंतर चांगला कमबॅक इथे आपण म्हणूया कमलेश पाटीलचा कारण या क्षणाला परिस्थिती ज्याप्रमाणे आहे, समीकरण ज्याप्रमाणे आहे, डॉट बॉलचं महत्व तितकंच जास्त आहे आणि हा डॉट बॉल इथे येतो. इक्वेशन आता पुन्हा एकदा चेंज. 8 चेंडू शिल्लक, 17 धावांची आवश्यकता. बोलत तयार. चांगला यॉर्कर डिग आउट केलाय. फ्लिक करत असताना मनगडातली ताकद इथे झोकली परंतु बॉल तिथेच थांबतोय. एकच धाव मिळेल. स्ट्रायकर एंडच्या अंपायरच्या बाजूला जाऊन बॉल थांबलाय. 1 धाव तिथे आली आहे. 7 चेंडू आणि 16 धावा. हे समीकरण त्या दिवसासारखी या बॉलवर सिंगल घेईल का महेंद्र मागे हा प्रश्न आहे कारण त्याला स्ट्राईक तर पाहिजे असेल तर सिंगल घ्यावी लागेल. आणि जर हा सामना अजून सोपा करायचा असेल तर मात्र एका मोठ्या फटक्यासाठी त्याचं जाणं गरजेचं आहे कारण आता 7 बॉल 16 धावा हे समीकरण आहे. प्रेक्षकांच्या मनात देखील असेच प्रश्न पडतात आणि पाहूया त्या प्रश्नाचं उत्तर महेंद्र मागे या महत्वाच्या सामन्यामध्ये कशा पद्धतीने देतोय. दबाव दोन्ही टीमवर आहे, समर्थकांवर आहे, गोलंदाजांवर आहे, फलंदाजांवर आहे, सगळ्या खेळाडूंवर आहे. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. 7 चेंडू 16 धावा हे समीकरण आहे. स्ट्रायकिंग एंडला माइटी महेंद्र. यॉर्करचा प्रयत्न. 1 रन इथे घेतलीये आणि एकच घेईल, सहज घेईल आणि स्ट्राईक ठेवेल. महेंद्र मागे. 6 बॉल मध्ये धावा करायची आहेत. 15 धावा हा सामना जिंकण्यासाठी श्रीराम फाउंडेशनला. जबरदस्त बॉलिंग कमलेश पाटीलची कारण अंडर प्रेशर यॉर्कर एक्झिक्यूट करणं हे सोपं नाहीये बट ते कार्य या सेकंड लास्ट ओव्हर मध्ये कमलेश पाटीलने केले. षटकार जरूर आला पण तरी सुद्धा 9 धावा या षटकामध्ये अंतिम षटक जिंकण्याकरिता जर आता आपण समीकरण पाकलं अजूनही आवश्यकता आहे 15 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षकांची अपाट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. 7वी रात्र ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2025 पर्व आपण अनुभवतायत.
प्रेक्षक मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत या महत्वपूर्ण सामन्याचा. काय सामना रंगलाय, मजा येते या मॅच मध्ये. वड मॅच, 6 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे या महत्वपूर्ण मॅच मध्ये. आणि जसा हा सामना रंगतोय प्रेक्षकांची हृदयाची धडधड तर वाढली आहे आणि सध्या आपण पाहतोय 15,000 व त्यापेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या सामन्याचा. हळूहळू ती संख्या वाढताना पाहायला मिळते. आणि तुम्ही जर GTC वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या माणसाचं, आपल्या हक्काचं चॅनल. आणि वा काय सामना रंगलाय, प्रेक्षक देखील आनंदित आहेत कारण हा सामना आता अंतिम टप्प्यात आलाय. 6 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण आलं या महत्वाच्या मॅच मध्ये. रंगतदार लढत, हृदयाची धडधड दोन्हीही टीमच्या समर्थकांची, संघ मालकांची आणि खेळाडूंची वाढताना पाहायला मिळते. ही जी मॅच आहे आठवणीत राहील सुपर 12 मधली, कारण याच्या अगोदरचे जे काही सामने आतापर्यंत झालेत ते एकतर्फे झालेत आणि हा सामना या सामन्याकडून अपेक्षा होती आणि तो सामना तसाच रंगतोय. परंतु महेंद्र मागे या एंडने जेव्हा जेव्हा त्याने फलंदाजी केली समोर चांगले फटके मारलेत आणि म्हणूनच इथून आता सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत महेंद्र मागेवर. मागे समोर मारतो आणि त्याने आतापर्यंत स्वतःला सिद्ध केलंय म्हणून तर तो प्रसिद्ध आहे या संपूर्ण TDPLच्या फॉर्मॅटमध्ये, या लीग मध्ये. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी भूषण पाटील या गोलंदाजावर आहे. 6 मध्ये 15 करायच्यात. पहिले 3 चेंडू मी म्हणेन फार महत्वाचे आहेत. पहिला बॉल, माहितीचा फटका हवेत आहे, फिल्डर येतोय, प्रयत्न, कॅच ऑफ द TDPL, अप्रतिम झेल तिथे टिपलाय संकेत मोरे चा. काय तो झेल होता, सूर मारलाय आणि धूर काढला असं म्हणायला हरकत नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली होती महेंद्र मागेच्या झेलावर आणि त्यानंतर संकेतने ते संकेत दिले होते की मी झेल घेणार आणि त्याने तो सूर मारत असताना झेल टिपला आणि महेंद्र मागेचा खेळ संपलाय. थांबणं या परिस्थितीमध्ये फार महत्वाचं होतं. महेंद्रची ही विकेट कुठेतरी जागृती स्पोर्ट्सला आता विजयाच्या दिशेने घेऊन चाललेली आहे. समीकरण अजूनही जर आपण पाहिलं तर 5 मध्ये 15 इथनही बनवल्या जाऊ शकतात, बट दबाव आता फार जास्त वाढलाय. 5-15चं समीकरण अंडर प्रेशर. काय कॅच पकडली संकेत मोरेने, लाजवाब कॅच. काय तो झेल होता. ब्रह्मदेव पांडे यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे संकेत मोरेच्या झेलासाठी. जसा संकेतने झेल टिपला ब्रह्मदेव पांडे 2 किलोमीटर वरून धावत आले आणि त्यांनी सांगितलं 1,000 रुपये लावा या झेलासाठी. काय झेल तिथे टिपलाय आणि पहा हा सामना आणि या सामन्याला कलाटणी येते. काय तो झेल होता माइटी महेंद्रचा डीप स्क्वेअर लेगला. संकेत मोरेने डायव्हिंग एफर्ट दाखवत असताना सूर मारला. स्विमिंग पूल मध्ये उडी मारावी तशी उडी मारली आणि हा झेल इथे संपन्न केलाय. कौतुक व्हायला पाहिजे जल्पेश भोईर, उद्योग क्षेत्रात भरारी घेतली परंतु ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे. तेजस पाटील डायघरचे युवा उद्योजक आणि त्यांनी देखील ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे. सुशील पाटील आमचा जवळचा मित्र, परंतु ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी या तिघांची महत्वाची भूमिका राहिली आहे. पुढचा बॉल 5 बॉल 15. चांगला ड्राइव्ह, कवसला, फिल्डर आहे, प्रयत्न सुरू झालाय. एक धाव कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न, फिल्डर तिथेही होता. म्हणजे पहा काय सामना रंगतोय. प्रत्येक जागी फिल्डर आहे. एवढा चांगला फटका असताना कवसला तिथे देखील फिल्डर सेट केला होता. 4 चेंडू 13 धावा. बॅटरी सरप्राईज आहेत कारण ज्याप्रमारे फटका खेळलं होतं असं वाटलंच होतं की चौकार अथवा षटकार इथे येऊ शकतो की काय, बट 2 मिळतील. सूरज धुतकरही चांगला बॅटर आहे, बट दबाव आहे. बाउंड्री इथे हवी आहे. सिंगल डबलने कार्य साध्य होणार नाहीये. 5,000 आणखीन पारितोषिक आहे ब्रह्मदेव पांडे यांच्याकडून संकेतसाठी. टोटल 6,000 रुपयाचं जीपे केलं गेलंय कारण 21व्या शतकात आपण जगतोय. 4 बॉल 13. हा बॉल थोडासा बाहेर आहे. पंचांचा इशारा इथे येतोय. हा वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपात दावेमध्ये भर पडेल आणि आता टीमची धावसंख्या पुढे जाते. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये टीम श्रीराम फाउंडेशनला प्रेक्षकांचे मन जिंकणारा हा सामना आहे. एक रफ अँड टफ मॅच इथे पाहायला मिळत आहे. नेक टू नेक फाईट सुरू आहे, पण अजूनही प्रश्न हाच आहे की या मॅच मध्ये बाजी कोण मारेल. सूरज दुधकर परत एक वेळा तयार. फुल टॉस होता ऑन साइडला. बॅट थोडीशी जोरात फिरली आहे सूरज दुधकरची.
आणि डीप मध्ये फिल्डिंग तेवढीच दर्जेदार होते. थ्रो येतोय कमलेश तिथे डीप मध्ये होता आणि त्याच्याकडून नक्कीच अशाच एफर्टची अपेक्षा असते. त्याने बॉल बरोबर अडवला. आतापर्यंत सुपर ओव्हर झालेली नाहीये. परत एक वेळा अनाउन्समेंट इथे होते. सुपर ओव्हर होईल का? 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. परंतु हा झेल घेतल्यानंतर काय ते सेलिब्रेशन पाहायला मिळालं. माहिती महेंद्रची विकेट आली आणि संकेत मोरेने तो झेल टिपला होता डीप स्क्वेअर लेगला. 3 बॉल 11 धावा. सर्वांच्या नजरा मैदानामध्ये आहेत आणि स्पेशली श्रीराम फाउंडेशन टीमच्या नजरा आता रोनक वझेवरती आहेत. कारण मागील षटकामध्ये याच बॅटरचा बॅटमधनं एक सिक्सर आला होता. क्षमता आहे पण क्षमतेचं प्रदर्शन या निर्णायक क्षणावरती आज रोनक करेल का? 3 बॉल 11 रन. रोनक वझे वजनदार फटके 12 लागतील आता रोनकला या महत्वाच्या मॅच मध्ये. फटका हवेत आहे. टायमिंग फसलंय. डीप मध्ये फिल्डर येतात. कॅच. फलंदाज बाद. मॅच फिरली आहे. या सामन्यामध्ये पलटवार केलाय जागृती स्पोर्ट्स या संघाने. फलंदाज रोनक वझे आउट. एक इम्पॉर्टंट विकेट आणि कुठेतरी हा सामना आता आपण म्हणूया की पूर्णपणे झुकलाय जागृती स्पोर्ट्सच्या बाजूने. कारण चेंडू शिल्लक आहेत. येते 2 आणि 2 मध्ये अजूनही करायचे आहेत 11 धावा. 2-11चं समीकरण. रोहित पाटील आता बॅटिंग करण्याकरिता आलाय. 18,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या सामन्याचा. 18,000चा आकडा आता आपण पार केलाय आणि त्याचमुळे या TDPL ची चर्चा सातत्याने होते. त्रिमूर्तीची चर्चा होते ज्यांनी ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे. जलपेश भोईर मिस्टर GTC. उद्योग क्षेत्रात तर भरारी आहे परंतु क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे. डायगरचे युवा उद्योजक तेजस पाटील आणि त्याचबरोबर सुशील पाटील यांची स्पर्धा आहे. 2 बॉल 11 धावा. जर इथे या बॉलवर एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये परत एक वेळा पलटवार होईल आणि नाव देखील बॅटरचं रोहित आहे. सुपरहिट बॅटिंग करावी लागेल. 2 बॉल 11 रन. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. षटकार. आता येईल मजा या मॅच मध्ये. टायमिंग प्रॉपर. रोहित ठरलाय सुपरहिट. त्याच्या बॅट मधून येतोय TDPL सिक्सर. सांगतोय मॅच अभी बाकी आहे. काय फटका इथे आलाय. या फटक्याने पुन्हा एकदा आशा अपेक्षा जागृत केलेल्या आहेत श्रीराम फाउंडेशन टीमचा. रिमेनिंग आता 1 चेंडू आणि एका चेंडूवरती आवश्यकता आहे 5 धाव्यांची. काय टायमिंग होतं. स्लॉट मध्ये बॉल आला. रोहित ठरलाय सुपरहिट. हे तुटणे गावचा हा खेळाडू आणि क्लिअर केला. मिड विकेटला हा षटकार त्याच्या बॅट मधून. काय टायमिंग होतं. बुर्दुलचा गोलंदाज आहे परंतु समोर तेवढ्याच ताकदीचा फलंदाज हे तुटणे गावचा आणि त्यानंतर कहाणी बदलली आहे. शेवटचा 1 बॉल आहे. एका बॉल मध्ये धावा करायचे 5 आणि चौकार जर लागला तर सामना होईल टाय आणि सुपर ओव्हर चा थरार पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळेल. 18,500 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात. आपल्या बरोबर जोडले गेले GTC या वाहिनीवर. त्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. काय सामना रंगलाय. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल मॅच तुम्हाला पाहायला मिळते. श्रीराम फाउंडेशन विरुद्ध जागृती स्पोर्ट्स या टीमच्या दरम्यान टेन्शन वाढलंय जागृती स्पोर्ट्सच्या समर्थकांमध्ये. कारण त्यांना माहिती आहे कधीही सामना बदलू शकतो. ब्रावोच्या चेहऱ्यावर ते टेन्शन दिसतंय. आता समीकरण आहे 1 बॉल 5 रन. फॉरवर्ड शॉट लेग लावला जाईल दबाव टाकण्यासाठी परंतु ती जागा सगळ्यात धोकादायक आहे. तिथे तुम्हाला वाचून राहावं लागेल. नजर ठेवावी लागेल. शेवटचा 1 बॉल आहे. रोहित पाटीलने पहिल्या इनिंग मध्ये हॅट्रिक घेतली होती. हे आवर्जून सांगतोय तुम्हाला मी सगळ्यांना आणि तोच आता बॅटिंग साठी आलाय आणि बॅटिंग करत असताना हा सामना तो जिंकून देईल का या प्रश्नाचं उत्तर शेवटचा 1 बॉल. सामना आवडला असेल तर सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी. काय सामना रंगलाय. 1 बॉल 5 धावांची गरज. चौकार मारला. सुपर ओव्हर. कडा घेतली का. नो बॉल. नो बॉल. कहानी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. नो बॉल चा निर्णय पंचांनी दिलाय. म्हणजेच काय
अजूनही सामना जिवंत आहे आणि बॉलिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय, पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलंय. पाहूया आता टीव्ही अंपायर काय डिसिजन देतात. सगळे प्रेक्षक आरडाओरडा करत होते, परंतु आता शांतता आहे ग्राउंडच्या आतमध्ये. ऑलमोस्ट केतनने सेलिब्रेट देखील केलं होतं, बट नो बॉलचा इशारा. आणि जर हा नो बॉल असला तर अंतिम बॉल फ्री हिटही असेल, ही देखील महत्वाची गोष्ट राखली. भाग्य भी बहादूर का साथ देता है. आणि सध्या सगळीला पकल्या सत्रामध्ये बॉलिंग करत असताना विकेट हॅट्रिकही घेतली होती. 2 मध्ये 11ची आवश्यकता असताना षटकारही रोहितचा बॅटमधनं आला. आता अंतिम बॉलमध्ये 1 मध्ये 5 धावांची आवश्यकता असताना नो बॉलचा इशारा आला, पण रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे, चेक केलं जात आहे. पाहूया आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. सगळ्यात मोठा डिसिजन आहे या मॅचचा, कारण हा जो डिसिजन आहे हा भवितव्य ठरवेल. कुठला संघ या मैदानात राहील, कुठला संघ उद्या खेळेल, कुठला संघ या स्पर्धेच्या बाहेर जाईल. प्रेक्षक देखील आता शांत झाले, स्तब्ध झाले. जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे राहिलेले आहेत, कारण त्यांना देखील आतुरता आहे टीव्ही अंपायरच्या निर्णयाची. ऑन फील्ड अंपायरने हा नो बॉल दिलाय. पाहूया टीव्ही अंपायर काय डिसिजन देत आहेत. लगेच चॅलेंज करण्यात आलंय या डिसिजनला. बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून काय सामना रंगतोय. पैसा वसूल मॅच, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. TDPL हे 5वं पर्वानी यातच सर्व आहे असं म्हणायला हरकत नाहीये. अफलातून लढाई, बॅट आणि बॉल मधलं हे प्रचंड मोठं युद्ध तुम्ही पाहिलंय, परंतु अजूनही कोणी जिंकलेलं नाहीये. पाहूया डिसिजन पेंडिंग आहे अजूनही. सगळ्यांच्या हृदयाची धडधड वाढते. वेगवेगळ्या फ्रेम तपासल्या जात आहेत, साइड अँगल तपासले जात आहेत. शेवटी निर्णय टीव्ही अंपायरचा आहे आणि त्यांच्यावर देखील तेवढंच प्रेशर आहे, म्हणून थोडासा वेळ लागेल, परंतु निर्णय येईल, नक्की येईल आणि आजच येईल. निर्णय फार महत्वाचा आहे, कारण जर नो बॉल असला तर अंतिम बॉल 1 बॉल 4ही असेल, फ्री हिटही असेल, तोही बेनिफिट आहे बॅटिंग टीमला. हा निर्णय फार महत्वाचा असणार आहे, कारण जो जिंकेल तो सुपर 6 मध्ये. नो बॉलचा इशारा आलाय, निर्णय नो बॉल आहे. नो बॉलचा इशारा इथे येतोय आणि आता या मॅचची कहाणी परत एक वेळेला बदलते. आणि हा नो बॉल काय याचं कारण पहा. बॅक अँगलने दाखवण्यात आलंय. ओ स्टेप झालाय, कारण शूजचा हिस्सा थोडासा मागे पाहिजे असतो आणि ते इथे दिसलेलं नाहीये. म्हणजे आता शेवटचा 1 बॉल आहे आणि एका बॉल मध्ये धावा करायच्या 4. काय सामना रंगलाय. 20,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या सामन्याचा. त्या सगळ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. गुलाबी थंडीमध्ये गरमागरम सामना. एक चूक केलीये गोलंदाजाने भूषण पाटीलने, परंतु रोहित पाटील आता सुपरहिट ठरेल का. आणि हा जर चौकार आला तर रोहित नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजेता खेळाडू ठरेल, याच्यामध्ये शंका नाही, कारण पहिल्या इनिंग मध्ये त्याने हॅट्रिक घेतली आहे. पाहूया, फ्री हिटचा बॉल आहे. उघडा डोळे, पहा नीट. पुढचा बॉल आहे, फ्री हिट. शेवटचा बॉल. परत एक वेळा दोन्ही टीमला समर्थन देऊया, एकदा जोरदार टाळ्या वाजूया या पैसा वसूल मॅच साठी. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवर 4 धावांची गरज. गोलंदाज तयार आहे. सगळे प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत, कारण हा सामना रंगलाय. 1 बॉल 4. फुलर लाईनचा बॉल होता, ड्राइव्ह केलाय गॅप मध्ये. 3 धावा धावतील का. 3 धावल्या तर सुपर ओव्हर होईल. 2 कंप्लीट. तिसरा धावायचा प्रयत्न. तिसरी धाव धोक्याची आहे. केतनच्या हातात बॉल आहे आणि जागृती स्पोर्ट्स जिंकलेले. एका धावेने हा सामना जिंकलाय जागृती स्पोर्ट्सने. अभिनंदन टीम जागृती स्पोर्ट्स.
घेतल्यात. रिषभ काटे इज द मॅन ऑफ द मॅच. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. अगदी हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना, एक अप्रतिम मॅच, प्रेक्षकांच्या मनाला आवडणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली. श्रीराम फाउंडेशन टीमचे ओनर रोशनदादा ठाकूर दादांना मी विनंती करतो आपण मंचावरती यायचं आहे. तसेच सन्माननीय सुशांतजी म्हात्रे दादांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. दादांना मी विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. सुशांतजी म्हात्रे साहेबांचं शुभ सन्मान दरम्यान करण्यात येणार आहे. तसेच रोशनदादा ठाकूर आणि प्रज्ञेशदादा ठाकूर श्रीराम फाउंडेशन टीमचे ओनर, त्यांनाही मी विनंती करतोय आपणही मंचावरती यायचं आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2025च्या वतीनं आपलंही शुभ सन्मान करण्यात येणार आहे. तसेच सन्माननीय कन्हैया तानाजी म्हात्रे साहेबांनाही मी विनंती करतोय आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपलंही शुभ सन्मान दरम्यान करण्यात येणार आहे. सन्माननीय कन्हैयाजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी पुन्हा एकदा स्पर्धेचे मुख्य आयोजक जल्पेश दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा. कन्हैयाजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान दरम्यान केला जातोय. प्लेअर ऑफ द मॅच ऋषभ काटे आपणही यायचे. तब्बल 4 इम्पॉर्टंट विकेट्स या महत्वपूर्ण मॅच मध्ये ऋषभने काढलेत आणि प्लेअर ऑफ द मॅच आपण देणार आहोत. मी सुशांत दादा म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आपण यायचं. दादांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच ही देणार आहोत. जबरदस्त बॉलिंग, बिकॉज नॉकआउट मॅच, अंडर प्रेशर, 4 विकेट, 2 ओव्हरचा जबरदस्त स्पेल टाकला ऋषभ काटेने आणि त्यांना आपण देतोय प्लेअर ऑफ द मॅच. ऋषभ थांबायचं. ऋषभ आवर्जून विचारेन 52चा टार्गेट कुठेतरी माइंडमध्ये या गोष्टी अगोदर सुरू होत्या की 10 ते 15 रन्स आपण शॉर्ट आहोत. जेव्हा टीम अडल झालं, काय चर्चा झाल्या, काय प्लॅन्स बनवले आणि जी तू बॉलिंग केली त्याविषयी काय सांगशील? बॉलिंग तर केली आणि टीमने सांगितलं होतं, केतनदा आमचा टीमचा मेन प्लेअर आहे, त्यांनी सांगितलं होतं 52 पण टोटल या ग्राउंडला